आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत ते डॉक्टर उदय कुलकर्णी. डॉक्टर कुलकर्णी हे MBBS म्हणजे प्रत्यक्षात वैद्यकीय प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत. त्यांचं वैद्यकीचं शिक्षण हे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज AFMC इथून झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीसुद्धा त्याच्यामध्ये घेतलेली आहे. डॉक्टर कुलकर्णी हे भारतीय नौदलामध्ये त्यांनी सेवेला सुरुवात केली आणि ते सर्जन कमांडर ह्या पदापर्यंत तिथे पोचले. त्याच्यानंतर त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामधली पदवी ही संपादन केली आणि आताही ते सर्जन म्हणून आपली प्रॅक्टिस ही करत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. ते 18व्या शतकाच्या मुख्यतः इतिहासाच्या संदर्भामध्ये परिचित आहेत. त्यामुळे पेशव्यांच्यावरची त्यांची अनेक पुस्तकं आणि लेख हे प्रसिद्ध आहेत. पानिपताच्या संदर्भात त्यांचा अभ्यास आहे आणि जेम्स वेल ह्याच्या डायरीवरचा आधारित असलेलं त्यांचं लेखन हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांच्या लेखनाचा आहे. मी डॉक्टर कुलकर्णींना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख भाषण हे करावं. थोडंसं इंग्रजीतच बोलणार आहे कारण पुस्तक इंग्रजीत आहे. तेव्हा मनोजला वाटलं की इट इज बेटर टू स्पीक इन इंग्लिश. त्यामुळे आज इट्स अ प्रिव्हिलेज टू बी हिअर विथ प्रदीप दादा अँड महेंद्रे सर आणि बाळासाहेब इतके दिग्गज माणसं स्टेजवर असताना इथे बोलण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि हे पुस्तकाचं जे लॉन्च आहे बॅटल ऑफ पानिपत इन लाईट ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग्स, हे नुसतं पेंटिंग्स नसून त्यात त्यांनी विश्लेषणही बरंच त्या सोर्सेसचं केलं आहे आणि त्यामुळे ते पुस्तक एक व्हॅल्युएबल ॲडिशन टू पानिपतची माहिती असं मी म्हणेन. मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा मी माझं पुस्तक छापलं होतं 2011 साली, त्यावेळेला माझ्या तोंडून काही शब्द असे निघाले होते की आज 250 वर्ष पानिपतला झाली आहेत आणि आत्तापर्यंतच्या साधनांवर हे पुस्तक आहे. पण नक्कीच 300 वर्ष जेव्हा पानिपतच्या युद्धाला होईल तेव्हा तोपर्यंत आणखी नवीन साधनं निघतील. त्याचं हे एक मला वाटतं पुढचं पाऊल आहे. बाळासाहेबांनी जी कागदपत्र 2011 साली शोधून काढली पेशवे दप्तरातली पानिपतच्या हिशोबाचे 90 लाख रुपयाचं ब्रेकडाऊन, ते पण एक नवीन त्याच्यामध्ये भर पडली पानिपतच्या माहितीमध्ये. अशी पदोपदी पडत जाईल आणि आपल्याला आणखीन माहिती यात मिळत जाईल अशी माझी आशा आहे. तर अर्थात बॅटल ऑफ पानिपत म्हणजे ॲज एनी मराठी स्पीकिंग पर्सन विल रिअलाइज दॅट वी आर टॉकिंग अबाउट द थर्ड बॅटल ऑफ पानिपत अँड दिस बॅटल कीप्स कमिंग अप. डिस्कशन, सोशल मीडिया, बुक्स, लोक सारखे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी भर घालत असतात. अँड दिस हर्ट ऑफ डिफीट, बिकॉज इट वॉज अ डिफीट, इज विजिबल इन द मराठा माइंड इवन टू दिस डे, and which is again understandable. The Marathas had stood alone against an alliance of northern powers at that point in time. But before I go into Panipat, I'm not going to tell the story about Panipat. There's one comment I would like to make as a general comment about Maratha history, that today you find, whether it's in social media or elsewhere in the minds of people, the unified projection of Maratha history right from 1647 to 1818 is what we lack, and that is why the Maratha history is not going on the national stage. Within ourselves, we are quarreling about the 17th century and the 18th century, which was more important, who did less, who did more, who did what mistakes. So I think it's time for us to realize that this is one single story which started from the day Shivaji Maharaj took his first fort till the last Anglo-Maratha war. And unless you address it in that particular manner, this history will not be projected in our country, and what the Marathas did in India at that point in time will not be known. So I would urge everybody to get together and realize that this is their story, and it's best to keep aside all kinds of other considerations and come and talk about a unified story and project it to the rest of the country. So as I said, I'm not going to talk about the story of Panipat, which is known to most of us in some form or the other. But I would like to say that a situation like Panipat had arisen in India almost 22 years before that. In 1739, when Nadir Shah attacked Delhi, that time Bajirao stood at Burhanpur impatiently waiting to go to the north and face Nadir Shah and try to evict him from the country. And the only thing that held him back was the majority of his army was that time fighting with the Portuguese at Vasai. And had Nadir Shah not left when he did, it is quite likely with the entire army Bajirao might have moved out further to the north, and we would have had something like a Panipat battle 22 years before it happened, and who knows what the outcome would have been at that point in time.
So what didn't happen at that time happened 22 years later, because the porous northwestern border, which had been guarded by the Mughals, in fact the passes in the Hindu Kush mountains were guarded by the tribesmen who were paid by the Mughals. From Muhammad Shah's time onwards, these tribesmen were not paid regularly and they stopped guarding the passes there. And that made that border porous, and that's why you kept getting invasions from Persia and Afghanistan, which kept pouring into India. And that is what actually, the fall of the Mughals, the weakness of the Mughals, what precipitated these attacks. And it was also Bajirao's attack on Delhi in 1737, which gave the idea to Nadir Shah that the Mughal army force has become so weak. And 2 years later, you find 1739 that he came down to India. So these are some of the things that happened before that. Of course, when Bajirao was there in 1739, there was no Ahadnama, which was signed with the Mughal emperor of giving protection to the Mughal emperor. The Marathas had not entered Punjab, which was the sore point, which was the point of conflict between the Afghans and the Marathas. So these 2 points keeping aside, there was a similarity between these two situations. Now coming to 1760-61, let us look at the Maratha aims at that point in time. One was Dakshin Khali Karaiji. We have to take complete control on the south, and the Battle of Udgir in February 1760, they had practically achieved that. They just needed 6 months more to get the territory and get the money promised by the Nizam into their side. However, before that came the news that the armies of the Shinde and the Holkars were defeated separately, again unfortunately, by Abdali's armies in the north, and they had all retreated and come and they were sitting with Surajmal Jat's territory, and it was essential to send a big army to the north. Now one must remember that this is the 5th invasion of Abdali. It was not as if he had come and he would go away and he would not come again. Or he first came with Nadir Shah, and then 1748 he came twice, 52, 57, and again in 1760. So the 5th time he had come here. And it was not, Raja Keshav Rao was there was a old nobleman north who's written a letter to Nana Sahib Peshwa at that time, की अब्दाली हा एक दीर्घ रोग आहे, याची उपेक्षा करू नका. ह्याच्या उपेक्षा करू नका, ह्याला तोंड द्या. एक मोठा जंगी तोफखान्यासहित सैन्य एक उत्तरेकडे पाठवा आणि ह्याला तोंड द्या. ह्याचं कायमचं कटकट जी दर 2 वर्षाला इथे येतो ती मिटवायलाच पाहिजे. त्यासाठी हे मोठं सैन्य मराठ्यांना, इट वॉज नॉट ओनली दॅट दे हॅड टू फेस अब्दाली, बट इट वॉज अ क्वेश्चन ऑफ मराठा प्रेस्टीज इन द नॉर्थ विच दे हॅड टू सेफगार्ड. So when Bhau reached Delhi and took over the capital, the first thing he did, we find, is the Shahjahan Sani, who was the emperor at that time, so-called emperor. Actually, I call them kings because they are no longer emperors at that point in time. He was deposed by him. So in first week of August, you find Shahjahan Sani is deposed, and no king is nominated by Bhau. In fact, he gets Vishwas Rao to be seated in the Diwan-e Khas, and he asks everybody to pay the nazar to Vishwas Rao. So it is a kind of an indication of what Bhau had in mind in the future, and he was a very headstrong person, as we all know. So, and it was only after he left Delhi, for 75 days that he was in Delhi, there was no nominated emperor by the power that was controlling Delhi. And it was only when he left Delhi and he was going towards Kunjpura that Najib-ud-Dawla raised a rumor that the Marathas are going to take over Delhi. And he sent 2 people back to Delhi and put Jawad Bakht as the crown prince, son of Shah Alam II, who was sitting in Allahabad at that point in time, as a nominated crown prince, just to satisfy the people of Delhi that no, we are not taking over the Mughal emperor. He was probably planning to tackle with that point after the Battle of Panipat. So for 75 days, the only time between 1556 and 1857 that Delhi did not have a designated emperor. And that time Bhau was his own master. He did not have to go to the Mughal Darbar and pay his respects to the emperor over there because there was no emperor. And the Wazir Imadul Mulk was sitting in with Surajmal Jat in Bharatpur. So, but let's start at the beginning, from the point when he left Patdur on 15th of March. And in his first letter to Govindpant Bundele, who was kind of a plenipotentiary in the north who looked after all the Maratha affairs there, and he knew that he had 2 weaknesses. One was lack of money, because they had just finished a campaign of Udgir, spent a lot of money. गेल्या वर्षीची नालबंदी अजून भरायची राहिलेली आहे to the soldiers. So pay was already in arrears. He just had 6 lakh rupees to take with him, which was not going to be sufficient for the entire campaign which was lying ahead of him. So he knew that one was the shortage of money, and second was the shortage of allies. So he wrote 2 things to Govindpant Bundele at that time, की 20 लाख रुपये मी माळव्यामध्ये आलो की माझ्यासाठी तयार ठेवा, which amount he increased 15 days later to 25 lakh. And second thing he said is की तुम्ही शुजा-उद-दौला आपल्या बाजूला घ्या.
तर त्यांच्या पत्रामध्ये बिकॉज ही सेड दॅट शुजा इज नॉट ओनली अ शिया and Abdali and the Rohillas were Sunnis and they had a natural enmity between them. But also Shuja-ud-Daula's father was an enemy of Abdali who had fought him in battle. And Shuja's father, Safdar Jang, had also fought with the Rohillas. So there was no reason to suspect that Shuja-ud-Daula of Awadh will change and go towards Abdali's side. So he says, सरदारांनी शुजा-उद-दौलाच्या ठाई ममतेत अंतर केले नाही. या दिवसात त्यांनी सरदाराचे विचारे अब्दालीचे पारिपत्य करावे हेच त्यास उचित आहे. त्यांनी अब्दालीत सामील होणे, अब्दालीचे जड हिंदुस्थानचे पातशाहीत ऋतो देणे हे अयोग्य. सो हिअर भाऊ मेक्स अ डिस्टिंक्शन बिटवीन अ फॉरेनर अँड अ लोकल. ऑल्दो शुजा-उद-दौला वॉज ऑल्सो एन इस्लामिक रूलर, ही मेक्स अ डिस्टिंक्शन बिटवीन अब्दाली एज एन इन्व्हेडर and one of the rulers of northern India. And I would say that this is probably one of the first enunciations of the Indian nation state. Even in Europe, nation states came only 100 years before that when the Westphalian Treaty was signed. Before that, there was the Holy Roman Empire. So I would say that we are fighting for India as a state and the outsiders have no place over here. अब्दालीची जड हिंदुस्थानचे पातशाहीत ऋतो देणे अयोग्य हे जे त्यांनी गोविंदपंत पुंदेलेंना पत्रात लिहिलं हे एक त्यांची पॉलिसीचं एक इनन्सिएशन एक प्रकारे. 2 तारखेला एप्रिलच्या 1760 साली त्यांनी पुढे लिहिलं की शुजा-उद-दौला ते तिकडून आम्ही इकडून सारे जमा होऊन एक होऊन येतो असे झाल्यावर मग अब्दालीने काय करायचे आहे. सर्व चित्तानुरूप घडेल या समयी शुजा-उद-दौला यांनी स्नेहाची वृद्धी होईल हेच बरे आहे, वृद्धी करावी हेच बरे आहे. तेव्हा ही वॉज ट्राईंग टू ब्रिंग शुजा-उद-दौला अँड ही वॉज क्वाईट कॉन्फिडंट की तो आपल्या बाजूने येईल. आणि देन ही सेज आम्हास तर चकत्याची पातशाही राखणे. वी वॉन्ट टू कीप द मुघल एम्परर इन दिल्ली. त्यासाठी अब्दालीशी सलूख करणे नाही. आम्ही सरदार एक झाल्यावर सर्व गोष्टी उत्तमच घडून येतील. आता चकत्याची पातशाही राखणे हे आत्ता इतरांना पॉलिसी म्हणून त्यांनी सांगितलं जरी असेल तरी त्यांचं वागणं दिल्लीला गेल्यावर काही थोडंसं वेगळं आपल्याला दिसून येतं. सो त्यांचे इंटेन्शन्स काय होते आता आपल्याला हे कल्पनेनेच कळेल, पण वी डोंट नो वॉट इट इज. शेवटी काय झालं, हे जे ॲलाईजसाठी वॉट एव्हर दे वर सर्चिंग की आपल्याला ॲलाईज विल कम अँड जॉईन अस, बुंदेले येतील असं त्यांना वाटलं होतं. दे डिड नॉट जॉईन. द भोसलेज ऑफ नागपूर वर फायटिंग अमंग्स देमसेल्व्स बिकॉज आफ्टर द फादर डाईड ऑल द 4 brothers वॉन्टेड सम पार्ट ऑफ द किंगडम. द मुगल्स डिड नॉट जॉईन. द वजीर हिमसेल्फ वॉज नॉट देअर. द राजपूत डिड नॉट जॉईन. In fact, they were writing letters and receiving letters from Abdali promising them that we will help you and we want your help to push the Marathas south of the Chambal and the Narmada. The Surajmal Jat temporarily joined and came with him to Delhi along with Imadul Mulk. But after Delhi he started making his own demands की मला आग्र्याचा किल्ला द्या, इमादुल मुल्कला दिल्ली द्या. भाऊ म्हणतो की ज्या माणसाने न लढता हा किल्ला, लाल किल्ला शत्रूच्या हवाले केला अशा माणसाला मी हा किल्ला देणार नाही आणि मी यांच्या जीवावर इथे लढायला आलेलो नाही. आणि अर्थात शुजा-उद-दौला तोपर्यंत अब्दालीकडे गेलेले असल्यामुळे देअर ओन इम्पॉर्टन्स इन्क्रीज्ड, Surajmal and Imadul Mulk, and they thought they could make a bargain with Bhau. But Bhau would have none of it. Now whether this was a fault in his personality that before the big battle which was coming up he did not wish to compromise with these people. He could have taken them along with Panipat promising them something and then later on say sorry I'm not giving you anything of this sort. Or he was forthright and he said no I'm not going to give it to you. And they left the Maratha army and went away. आणि चांदीचा छत त्याच्यानंतर भाऊंनी काढलेला आहे, त्यामुळे सूरजमल सोडून गेलेला नाही हे तारखेप्रमाणे आपल्याला दिसून येतं. सो देन हू वर द मराठास फायटिंग फॉर? देर वर नो मुघल्स देअर. हू वर द फायटिंग फॉर? द मराठाज वर फायटिंग फॉर देअर ओन इंटरेस्ट्स अँड कंट्रोल ऑफ दिल्ली अँड कंट्रोल ऑफ इंडिया डिपेंडेड ऑन देअर ॲबिलिटी नॉट ओनली टू डिफीट अब्दाली बट avenge the defeat of Shinde Holkar, who were the holders of northern India, and make up for this loss of prestige to Maratha arms. So when Bhau, after leaving Delhi, so आणखीन when he went further north, and he even wrote a letter to Govindpant Bundele की आम्ही इकडे जातोय, कदाचित युद्ध उत्तरेकडेच होईल. He had planned for it in his letter की इकडे युद्ध होईल आणि तो आमच्या पाठीवर येईल आणि आम्ही तिकडे युद्ध करू. But actually by going further north he was going further into enemy territory. म्हणजे एखाद्या दलदलीत जसा माणूस फसत जातो तसा तो आणखीन दिल्लीपासून दूर जाऊन he was getting more and more involved into this. And what was his plan was that before the waters of the Yamuna come down, I will go to Kunjpura, attack Kunjpura and come back to Delhi. But after defeating Kunjpura and capturing the place on the Dashera day of 1760,
Instead of turning back for Delhi, they decided to go further north. Now, the reasons for going further north was one, because a lot of people wanted to go to Kurukshetra, was one reason, which is told to everybody. The second reason was he was thinking of tying up with the Sikhs, then crossing the river somewhere near Haridwar and entering the Doab to fight with Abdali. That did not happen because Abdali himself crossed the river and came on to the western side of the Yamuna. Now, let us come to the river crossing controversy. A lot of people have criticized that Bhau could not cross rivers. And Abdali पाच नद्या ओलांडून इकडे पंजाबातून यायचे. Now, I just want to make a little more analysis on this. Abdali always came across Punjab's 5 rivers in the winters when the waters were very low. And in June, when Bhau went to the banks of the Yamuna and the Gambhiri river, Gambhiri river is called a Ghodpachad. कारण जी लहान नदी असली तर तिचा करंट्स खूप पॉवरफुल आहेत अँड इट जॉईन्स द यमुना देर. सो हिज इंटेन्शन वॉज नॉट टू क्रॉस द घोडपचाड रिवर बट टू क्रॉस द यमुना, गो इन द दोआब अँड फाईट विथ अब्दाली बिफोर द मॉन्सून ब्रेक्स in the first week of June. At that point when the monsoon came early, the river was in flood and Goenka and Bundele could not arrange the boats to cross the river. And for 1 month they were stuck in that point thinking, what are we supposed to do next? In July, they crossed Gambhiri in 3 days. It is not that the rains are less in July than they are in June, but they could cross it quite easily in the following month. So this thing about Bhauna ek mahina tikade adkun basle, they could not cross the river, I don't think that is quite valid criticism about his crossing of rivers is concerned. Of course, they had to take help to cross rivers and all, but this was factored in. The second thing which I find about Bhau's this thing was, when he went to Delhi, is he was not his own master. सगळे जे निगोसिएशन्स चालले होते अब्दालीच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये अखेरचा निर्णय घेण्याचा हक्क हा भाऊच्याकडे नव्हता. आणि ही हॅड टू कन्सल्ट द पेशवा एव्हरी नाव अँड देन फॉर अप्रुव्हल फॉर अ सर्टन थीम, एनिथिंग विच ही हॅड टू डू. दिस वेंट ऑन राईट अप टू 14 जानेवारी 1761 की समजा त्यांनी सांगितलं असतं मी तुम्हाला सोडून देतो पण नर्मदेच्या खाली जा किंवा चंबळच्या दक्षिणेत जा, तर हे मान्य करायचं का नाही, हे भाऊला अधिकार नव्हते. कारण जेव्हा तो दक्षिणेतून निघाला तेव्हा त्यांनी वेगळ्या इंटेन्शननी उत्तरेकडे यायचं ठरलेलं होतं. द सेकंड पॉईंट इज दॅट इन द कमांडर्स माइंड इज ऑलवेज द परफॉर्मन्स ऑफ द प्रिव्हियस आर्मी. अँड वेन रघुनाथराव हॅड गॉन देअर 2 years earlier, he had gone all the way to Lahore and पुढे आता पेशावर मुलतान वगैरेला आपली मराठी पथकं पुढे गेलेली होती. So he had to at least equal that performance, if not better it. So these were undercurrents which I find must have been there in the commander's mind, commander-in-chief's mind at that point in time. The next point I would like to talk about is the artillery, which had actually the artillery came in front of the Marathas for the first time when the French came and were attacking Pune along with the Nizam. That happened in 1751. आणि ते पुण्यापासून 8 मैलावर भुसीचा तोफखाना आणि निजामाचं सैन्य आलं होतं आणि त्यांना तिकडे खाणं पाणी दाणा पाणी सगळं कट करून समोर त्यांना पुण्यापर्यंत येऊ दिलं नाही त्यावेळेला नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊंनी. पण त्यामुळे तोफखान्याचं महत्त्व काय हे त्यांना लगेच कळलं आणि भालकीला नंतर त्यांना विजय मिळाला निजामावर. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न केले की वी मस्ट हॅव आवर ओन आर्टिलरी. त्यामुळे सुरुवातीला 1752 साली जेव्हा बुसीशी बोलणी चालली होती त्यावेळेला फर्स्ट थिंग नानासाहेब ट्राईड वॉज टू रिक्रूट बुसी हिमसेल्फ अँड गेट हिम टू चेंज साईड्स अँड कम टू द मराठास, विच बुसी वॉज नॉट प्रिपेअर्ड टू डू. सो बुसीचा जो पट्टशिष्य होता मुझफ्फर खान गार्दी त्याला त्यांनी रिक्रूट केलं. तर मुझफ्फर खान गार्दी वॉज अ व्हेरी गुड आर्टिलरी मॅन, बट ही वॉज अ व्हेरी डिसलॉयल पर्सन ॲज वी फाउंड इन द इयर्स टू कम. In 1757, there is a letter written by Nana Sahib, which I have published. He has also published in his book, where he tells दत्ताजी शिंदे की तुम्ही एवढे 1 लाख 1.5 लाख रुपये द्या आणि इब्राहिम खान गार्दीला आपल्याकडे रिक्रूट करून घ्या. ती रिक्रुटमेंट शेवटी 1757 मध्ये 1759 साली झाली. आणि इब्राहिम खान गार्दी येतो म्हणून मुझफ्फर खान गार्दीने लगेच सदाशिवराव भाऊंच्यावर काटेहारांनी वार करायचा आणि त्याला खून करायचा प्रयत्न केला. आणि then मुझफ्फर खान गार्दी वॉज किल्ड अँड इब्राहिम खान गार्दी केम इन टू द मराठा आर्मी. So this artillery later on paid rich dividends. उदगीरचं युद्ध, the Marathas won because of the artillery. The Battle of Delhi, because Delhi Red Fort was not giving up. जेव्हा तोफखाना पुढे मागून घेतला आणि तोफखान्याने असद बुरुजावर जेव्हा हल्ला केला लाल किल्ल्याच्या, तेव्हा अब्दालीचे जे किल्लेदार त्यावेळेला होते त्यांनी लगेच किल्ला सुपूर्द केला, कारण ह्या तोफखान्यासमोर आपण तोंड देऊ शकणार नाही. तिसरा तोफखान्याचा पराक्रम झाला तो कुंजपुऱ्याला, जेव्हा एक किल्ल्यावर 2 दिवसात भडीमार करून त्या अफगाणांना तिथल्या
शरण करायला यायला लावलं. सो दीज 3 एक्झाम्पल्स द मराठाज हॅड सीन द एफिकसी ऑफ द आर्टिलरी. And it was definitely in the last 10 years their experience that facing an artillery using guerrilla tactics was getting more and more difficult. So the decision to use artillery in a plain space like the north, where there are no hills to hide, like in the Sahyadris, and therefore there was nothing wrong in having an artillery, but these newly learned tactics of the artillery had not been fully learned, and the old tactics of guerrilla warfare had not been completely forgotten. And you find a galaxy of Maratha chiefs, whether it's Mallara Holkar, Damaji Gaikwad, Vitthal Shivdev Insulkar, or even Govindpant Bundele, all these people were यशवंतराव पवार, हे सगळे 60च्या पुढची माणसं होती. त्या काळची 60च्या पुढची म्हणजे आत्ताच्या 80च्या पुढची माणसं, त्यावेळेच्या फिटनेस लेवल जर तुम्ही बघितलं. अँड दे हॅड नॉट, फ्रॉम बाजीराव's टाइम दे वर फायटिंग अ पर्टिक्युलर काइंड ऑफ बॅटल. टू चेंज दॅट अँड बिकम used to a kind of battle of artillery was very difficult for them. Probably the only young man who was that time with Bhau was Balwantrao Mehendre. And in December 7th when he was killed, he was like a right hand man for Bhau when he was killed. Jankoji Shinde was too young. He was just in early 20s and he really didn't have the capacity to fight that Dattaji had, for example. So this was the second problem. Now the third problem is when they went to Panipat, they entrenched themselves. Now they entrench themselves fine, because if you entrench yourself with your guns right in front and the enemy attacks you, you can blast them out of shape. But what do you do when the enemy doesn't attack you? So the entire month of November was trying to get the Afghans to fight. They used to send their people, त्यांचे घोडे उंट चोरून आणायचे, त्यांची माणसं मारायची. पण अब्दालीने सांगितलं, मी सांगितल्याशिवाय यांच्यावर हल्ला करायचा नाही. You are not to attack the Marathas. That was his policy. Now you must realize Abdali was a man who had fought so many battles in his life, right from the time he was an apprentice to Nadir Shah. Uzbeks he had fought, the Persians he had fought, Afghanistan itself he had fought several battles from local rebels. He had had 4 invasions of India. Extremely experienced general, and he was not going to be taken in. He came with great speed to Panipat, but 6 kos from the Maratha camp, when he saw the way the camp was arranged, he just stopped there. And he did not attack for the next one month. On 7th of December, the Marathas said, इकडे रणखांब उभा केला आहे, तुम्ही आमच्याशी येऊन लढा. They were inviting them to come and fight because the Marathas wanted to fight. एक तर प्रोव्हिजन संपत आले होते, पैसे संपत आले होते, लढायला पाहिजे, किती दिवस तुम्ही इथे बसून राहणार. Secondly, they became immobile. Now the immobility of the Marathas of an entrenched army can last for a short time. But once that entrenchment gets beyond a certain limit, you can imagine so many elephants, horses, thousands of bullocks, more than a lakh of people sitting in a small area for 2.5 months. Their effluents, the dead people who from various battles, the durgandhi जी सगळी त्या कॅम्पमध्ये पसरलेली, तिकडे कसं राहता येईल. And secondly, the mobile army can always go to the neighboring areas and cut off your supplies. So the entrenchment after a certain time became counterproductive. And therefore, that became a major issue in the later stage, where the guns could not be moved easily. There was a big khandak in front. They needed hundreds of bullocks to shift those heavy guns. Not only were the Marathas entrenched and therefore immobilized, immobility being their prime fighting skill in the years before this, but the Afghans not only did not have heavy guns, but they had light guns, which were easy to maneuver when the actual battle happened. So the mobility versus immobility became a major factor when the battle actually came. It was the biggest army the Marathas had assembled until then, which came to Panipat. Yes, there were pilgrims in that, there were women in that. But pilgrims have always been going with armies to the north, because going to the north was not the first time the Marathas were going. Right from 1719, when the first time Maratha armies reached Delhi, the Marathas had been going north. And every time they went north, there were a string of pilgrims who accompanied them, and you could not chase them away. So there was nothing surprising about pilgrims being there. And the women going along with them was again a very age-old custom. After Chhatrapati Shivaji Maharaj and those days were over, women started accompanying the camps because it was for a very long time. Panipat campaign itself went on for almost 1 year. So that was again not that only Marathas had women. Afghans also had their women, because Shamlu, who was a historian in Abdali's camp, he has written that in the middle of the battle, when the Marathas looked like they were breaking through the Afghan ranks and they came within an inch of Abdali's own tent, he started putting his harem on their fast camels and horses
so that they could run away from there before the Marathas reached them. So they also were carrying their women folk with them. Now, what happened actually in the battlefield with the artillery? If you had such a powerful artillery, why did the first blast of the artillery not destroy the enemy army? The first thing is that after the initial blast, the guns became immobile. They could not have a second chance to firing at the guns. Secondly, probably the elevating screws of the guns were slightly higher than what they should have been. So the shells which were fired from there fell behind the Afghan army. The third point is some of the Sardars on the Maratha side had not yet understood how the guns work. And after the guns were fired, they went with their cavalry and went in front of the guns. Therefore, the guns became silent. But in spite of that, the Gardi and infantry which was there, about 9,000 strong, out of which 7,000 perished in this battle because they fought very, very hard, and they were the front of the Maratha army at that point in time. So 7,000 Gardis were killed in the first 2 hours of battle. Now, again, Bazar Bunge has become almost like a bad word because of Panipat in Maratha. Bazar Bunge on barobar gyun gele. Now, you need a bazaar, and bazaar was run by Banjaras who carried the grain for you and bought it from the markets, brought it to the enemy camp and sold it to you. So a bazaar was very essential those days. Now, who are the Bungas? घोड्याची नाल निघाली तर कुणाला फिक्स करायला तुम्ही सांगणार? त्यालासाठी एक वेगळा माणूस असतो. आज आपल्या इंडियन आर्मीमध्ये तुम्ही बघितलं तर आर्मर्ड इन्फंट्री, आर्टिलरी आणि काही अंश इंजिनियर्स सोडले तर ऑल द अदर कोर विच आर देअर, दे आर ऑल सर्व्हिसेस. आर्मी मेडिकल कोर असू दे किंवा आर्मी सप्लाय कोर असू दे किंवा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असू दे, ऑर्डनन्स असू दे, दे आर सपोर्ट सर्व्हिसेस. दे आर द बुणगाज टुडे. So without the Bungas, the fighting arms cannot fight on the battlefield. So you have to have Bungas, and today also we have got Bungas. So Bazar Bunge barobar gyun gele is another criticism which is not valid because they have not understood how army requires its supplies, how they are supplied to them, and so on. Ultimately, Marathas were starved over there because their immobility, the supplies were cut off, and they were starved on their traditional mobility was gone. There were dissensions in the Maratha camp. Which way to fight? Should we fight by the guerrilla method or should we fight by the artillery? Which kind of method to use? There was dissensions by the old commanders, the old method people with the new method people, which we all know about. Only part of the Maratha army actually fought. It was actually divided neatly into two. Even the Shinde army, Jankoji came along with on the Bhaus side, while Mahaji Shinde and others went on the right side and they could get away from there. So that was a divide. So half the army fought, half the army did not fight. And they probably felt that the purpose was to get away from here by some means or the other and reach Delhi. But there were also two game changers in the entire campaign, if you see. The first game changer was the unexpected crossing at Gauripur, just 3 kilometers north of Baghpat, where some Gurjars who were there, they found a crossing in the Yamuna, which was flooded at that point in time, for Abdali to cross over onto the western side of the Yamuna and block the Marathas' passage back to Delhi. So the Abdali's army was sitting between the Marathas and Delhi, and the Marathas were sitting between Abdali and Kabul. And they had to cross through each other to reach back to their homelands. That made a battle compulsory once the negotiations had failed. So the second game changer happened because until 20th of December 1760, you find that Govindpant Bundele, after persistent urging by Abhau that go behind Abdali's army, enter the Doab, go cross the Ganga, loot those territories, so that the army which is there with Abdali here of the Rohilas and of Shuja will start feeling insecure about their own homelands and they will start going back to their home. So till 20th of December, Govindpant Bundele did that efficiently. Whatever money he could get, he sent to Delhi. From Delhi, it was coming to the Marathas. Food, whatever he could get, he was sending. And there was a scare. There was scarcity in the Afghan camp. Provisions were not reaching them. So, and prices were going up. As a method out of that, Abdali detached 10,000 soldiers under Atai Khan, who was a nephew of his wazir, and sent them looking for Govindpant Bundele, whom he found near Ghaziabad. And unexpectedly, when they found such a large army coming in the battle, again Govindpant Bundele, he was an old man, he was a Kamavisdar actually, 60 years plus, he could barely get onto a horse. 3 times he tried to get onto a horse, fell off it, captured, beheaded, head was sent back to Abdali, to Sadashirao Bhau. So that was the second game changer, that the supplies which were coming from Delhi and the threat which was given to Abdali from the other side was gone. But personally, I find there was another very important cause in this. There was the absence of the Peshwa in Malwa at that point in time, and there was the absence of the Peshwa's strategic mind and his very fine diplomacy, which would have made a lot of difference. Because
there is a story which is written in, I think, Harivanशाची Bakhar, where they describe that Nanasaheb Peshwa and Bhausaheb, they go for lunch to Krishnapant Patwardhan at Mangalweda. And तिकडे भाऊ इज इम्पार्टिंग जस्टिस टू व्हेरियस पीपल. अँड कोणीतरी वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणून भाऊ म्हणतो याचे हातपाय तोडून टाका. अँड बट ही कॅनॉट गिव्ह द ऑर्डर हिमसेल्फ, ही हॅज टू आस्क द पेशवाज परमिशन. सो ही कम्स देअर, एव्हरीबडी इज हॅव्हिंग देअर मील, आणि आस्क नानासाहेब, नाना की मला ह्यांचे हातपाय तोडायचा हुकूम द्या, कारण यांनी वेळेवर पैसे भरले नाही. तर नाना तर म्हणतो, अरे भाऊ, आपण इथे कृष्णपंतांच्या घरी जेवायला आलेलो आहोत, तू आधी जेवायला बस. अँड दॅट इज हाऊ ही डिफ्यूज द सिच्युएशन. अँड देन ही टोल्ड द कृष्णपंत पटवून की ह्याचं काय कायदा कानून करायचं तुम्ही करा, हातपाय तोडलेच पाहिजे असं नाही. सो दिस वॉज द काइंड ऑफ इन्फ्लुएन्स विच पेशवा could have had in Delhi, and the extreme positions which Sadashivrao Bhau often took would have been probably eased out. He could have given decisions on various negotiations which were going on right from the month of June between the two powers, but that was lacking. The second thing is, Abdali could not have stayed in India permanently. Of course, the fifth invasion was not for money. It was because Najib-ud-Dawla had invited them. Whatever was there in Delhi was already looted in the fourth invasion, 1757. So there was no reason for him to come a sixth time. Although he did come, he did not cross the Satluj. 6, 7, 8, 9 times he attacked India. But he did not cross the Satluj on all those 4 occasions because there was nothing left in Delhi at that point in time. And if he had left, getting tired of waiting here, it would have meant the end of Najib Khan. So that is one thing which you can think, like, looking back and talking about this. But there is a very important letter by Raghunath Rao Peshwa, who was that time facing the Nizam, because Nizam had been defeated in Udgir, but तो completely निष्प्रभ झालेला नव्हता, त्याच्यात अजून ताकद होती, कारण त्याची आर्मी इंटॅक्ट होती. तर तिकडे राघोबा दादांनी नानासाहेब त्यावेळेला झाशीच्या जवळ होते आणि झाशीला चालले होते, आणि ते विचार करत होते की आपण आता दिल्लीला जाऊन अब्दालीला तिकडे 2 हात करू. दो ही वॉज नॉट वेल, म्हणजे त्यांचं 11 मार्च 1760चं भाऊंना पत्र आहे की आपण सत्वर 2-3 दिवसात उत्तम दिवस पाहून मजपासून वेगळे होऊन जावे, हा सर्वोत्तम विचार. मजला शरीर प्रकृतीस्तव नच न्यावे. म्हणजे इन मार्च 1760 ही वॉज सो सिक दॅट ही कुड नॉट गो ऑन अ कॅम्पेन. 9 months later his health was not any better. So what Raghunath Rao was writing to his brother was की स्वामी म्हणतील तरी स्वामी लक्षा फौजेचे खावंद आहेत आणि 10,000 फौजेसी अब्दालीजवळ जावे हे सलाह आमच्याने देववणार नाही. यू कॅनॉट गो टू दिल्ली विथ 10,000 पीपल. झाशी अथवा ग्वाल्हेर येथपर्यंत जाव्यास चिंता नाही, पुढे खासा न जावे. गोपाळराव पटवर्धन त्यावेळेला होते, सारखा जलद सरदार असेल त्यास पाठवावे. स्वामीचे दबावाने जे कार्य होईल, म्हणजे माळव्यात किंवा झाशी किंवा ग्वाल्हेरला मराठा सैन्य उपस्थित आहे एक, ह्याच्या दबावाने जे साध्य होईल ते जाऊन होणार नाही. स्वामीचे म्हातारपण व शरीर अशक्त झाले, यामुळे बहुत जपून मनसुबा करावा. शरीरात शक्त असती तर सर्वही स्वामी करते, पहिल्या स्वारी या मेहनती स्वामीने बहुत केल्या आहेत. सो ही वॉज सेइंग दॅट ही वॉज जस्ट 40, पण त्यावेळेला त्यांना म्हातारं म्हणून उल्लेखलं जातं. म्हणजे आत्ताची एजची डिस्क्रिप्शन तेव्हाची मध्ये आपल्याला लगेच फरक दिसतो. आणि ही वॉज नॉट वेल बिकॉज ही हॅड लॉस्ट लॉट ऑफ वेट, हॅव्हिंग ट्युबरक्युलोसिस अँड सो ऑन. तर हा दबावाने जो आहे, माळव्याला जर सैन्य त्यावेळेला उपस्थित असतं दुसरं, तर अब्दालीने विचार केला असता की आपण तह करूनच टाकावा, कारण आता आपण या दोन्ही सैन्याच्या मध्ये अडकून बसू. दुर्दैवाने ही कल्पना डिसेंबर एंडपर्यंत नानासाहेबांना आली नाही की इकडे खरंच शह पडलेला आहे, कारण पत्र पूर्णपणे इथे येत नव्हती. आणि जी पत्र आली ती अर्धवट आली, खूप उशिराने आली. आणि ह्या भानगडीमध्ये नानासाहेबांचं लग्न हा एक मोठा प्रकरण आहे, जे अनेक वेळेला आपण सोशल मीडियामध्ये बघतो की इकडे पानिपतवर लोक असताना नानासाहेबांनी लग्न का केलं. नो, वेडिंग इज अन एनिग्मा. इवन टुडे देर इज नो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स की व्हाय दॅट वेडिंग वॉज डन. लग्न करायचं आहे हे नोव्हेंबरपासून पत्र होती. अनेक गावातून, अगदी कोकणापासून मुली बोलवण्यात येत होत्या. त्यांना पाहून त्यांना काहीतरी पैसे देऊन, काहीतरी त्यांना आहेर देऊन त्यांना परत पाठवण्यात येत होतं. दिस इज वॉट द लेटर्स टेल अस. वेन यू वेंट टू पैठण ऑन द गोदावरी, नानासाहेबनी परत 4 मुली बोलवल्या होत्या, आणि त्याच्यापैकी पैठणच्या वाखरे सावकाराच्या मुलीशी त्यांचं लग्न ठरलं. ती मुलगी 9 वर्षाची होती. वाखरे सावकार हे देशस्थ ब्राह्मण होते. तेव्हा ह्याच्यात 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे त्यावेळेला 4 मराठा आर्मीज ऑल ओव्हर इंडिया पसरले होते. एक मोठं सैन्य पानिपतला होतं, एक सैन्य हैदर अली विरुद्ध विसाजी कृष्ण बिनीवाले तिकडे घेऊन गेले होते, एक रघुनाथराव दादा निजाम अलीवर एक सैन्य 3रं घेऊन बसले होते,
आणि चौथा एक सैन्य नानासाहेब पेशवे स्वतः आपल्याबरोबर बाळगत होते. असे 4 मराठा सैन्य 4 कोपऱ्यामध्ये असताना ह्या चारही सैन्यांना खर्च भरपूर असे. अनेक पत्र त्या काळच्या पेशवा दप्तरमध्ये आहेत की ₹2 महिन्याच्या हिशोबाने व्याज नानासाहेबांनी अनेकांकडून घेतलं आहे. बाबूराव कोण्हेर म्हणून जे झाशीला होते त्यांना त्यांनी पत्र लिहिली आहेत की तुम्ही इतके वर्षाचे आमचे सेवक, पण तुम्ही या क्षणी जर उपयोगी पडला नाही तुमचा उपयोग काय. म्हणजे पैशाची खरंच त्यावेळेला कमी भासत होती. दी आर्मीज हॅड टू बी पेड. अँड ॲट दॅट पॉईंट इन टाईम ही मॅरीज अ सावकार's डॉटर हू इज अ देशस्थ, विच वॉज नॉट डन इन दोज डेज. कोकणस्थ देशस्थ हे अगदी क्लिअर कट डिव्हिजन्स होते. आणि अर्थात आणखीन एक क्रिटिसिझम आहे की ती 9 वर्षाची मुलगी होती. आता 9 वर्षाच्या पुढे मुली त्यावेळेला लग्नासाठी मिळायच्याच नाहीत, कारण विधवा विवाह त्यावेळेला केला जात नसे. तेव्हा लग्न करायचं 9 वर्षाची मुलगी करणं हेच भाग होतं. सो ही मॅरिड दॅट टाईम. एनिवे, मला असं वाटतं जसं मनोजने आज नवीन काहीतरी शोधून काढलं आहे, आपल्याला समोर सगळं पुस्तकाच्या तर्फे ठेवलं आहे. हे पुढच्या 10, 20, 25 वर्षात आपल्या नवीन रिसर्चर्सनी जाऊन कुठून तरी कागदपत्र काढल्यावर ह्याच्यावर आणखीन उजेड पडेल अशीच मी आशा करतो. पण ह्या लग्नामुळे पानिपतच्या युद्धभूमीवर जो काय प्रकार घडला ह्याचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. शेवटी 31 डिसेंबरला नानासाहेब जसे झोपेतून खडबडून जागा झाले की अजून काही बातमी येत नाही आहे, तिकडे काय झालं माहीत नाही, असं म्हणून ते उत्तरेकडे जायला लागले. आणि मग 15 तारखेला नर्मदा ओलांडली जानेवारीच्या, आणि त्याच्या पुढे त्यांना बातमी मिळाली की 2 मोती गलत वगैरे वगैरे जी बातमी आली. तो हे सगळं जे आहे हे पानिपत ह्याच्यामध्ये इंटरेस्ट का इतिहासकारांना लागतो, कारण याचे इतके बारीक 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 गोष्टी आहेत आणि त्यात इतक्या गोष्टींचे डिबेट करता येतो आणि इतक्या गोष्टीमध्ये रिसर्च करण्यासारखं आहे अजूनपर्यंत, की ह्या विषयावर अजूनपर्यंत पुरेसा रिसर्च झालेला नाही असंच म्हणायला लागेल. युद्ध संपल्यानंतर तर मोडल्या झुंजाची काय सांगायची असं होळकरांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. त्याची काय आपण वाखाणणी करायची असं पत्रामध्ये लिहिलेलं आहे. पुढचे 100 वर्ष मराठेशाहीमध्ये ते पहिली बखर रघुनाथ यादवची जी काही महिन्यांमध्ये लिहिली गेली त्याच्यानंतर पानिपतवर काहीही साहित्य लिहिलं गेलं नाही. आणि 100 वर्ष ग्रँड डफचं लिखाण सोडलं तर देर इज नथिंग अबाउट पानिपत. नो बडी वॉन्टेड टू राईट अबाउट दिस हरलेले युद्धाची कहाणी, आणि ते तसंच राहिलं. आता हे हळूहळू इव्हॉल्व्ह व्हावं अशी आपली अपेक्षा आपण करूया. आजचं जे पुस्तक आपण छापतो आहे हे ह्याच बाजून एक महत्त्वाचं पाऊल आहे असं मी म्हणेन. आणि ह्याच्यातून कलेक्शन ऑफ पेंटिंग्स जे आहेत ते खरंच काही पेंटिंग्स आहेत. पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात नानासाहेब विश्वासरावांचं पत्र आहे, मला चित्र आहे मला माहीत नव्हतं. हे पुस्तक बघितल्यावर मला कळलं. तेव्हा हे अशा काही काही गोष्टी अमेरिकेत राहून त्यांनी शोधून काढल्यात, हे खरंच क्रेडिटेबल आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे रिलेटेड ऑन मेनी ओरिजिनल सोर्सेस इन्क्लुडिंग फ्रॉम द निजाम, त्याचे जे फारसी हे आहेत. नॅशनल म्युझियममध्ये जी चित्र आहेत ती मी जर बघितली असती तर मला ओळखवली नसती की त्याच्यात मराठ्यांच्या रेफरन्स आहे, कारण वरती फारसीमध्ये लिहिलेलं आहे. आणि मनोजने फारसी शिकल्यामुळे त्याला डिसायफर करता आलं की ह्या चित्रामध्ये कोण व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींची नावं कुठे कुठे आहे आणि ते कुठे कुठे उभे आहेत. तेव्हा ही चित्र सगळी त्याला गोळा करता आली आणि हेज पुट इट इन दिस बुक. आणि मी नेहमी म्हणतो की हिस्ट्री इज लाईक अ पिरॅमिड. जे 19व्या शतकातल्या आणि 20व्या शतकात सुरुवातीला ज्यांनी आपली पत्र लिहिली आणि अजूनही आपण राजवाडे, मराठ्यांचे इतिहास संग्रह आणि पेशवा दप्तर जे आपण वाचतो, हे बेस जोपर्यंत त्यांनी स्थापन केला नसता तर त्याच्यावर आज इतिहास रचणं आणि आपण आज त्या वळसी कळसावर जे बसलो आहे इतिहास वेगवेगळे चरित्र लिहिणं हे काय आपल्याला शक्य झालं नव्हतं. देर इज अ ग्रेट डेट ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दीज रिसर्चर्स अँड पीपल आर स्टील फाइंडिंग आउट ओरिजिनल पेपर्स. त्याच्याशिवाय इतिहास रचला जाऊ शकत नाही. ते ओरिजिनल पेपर्स सर्च करणं जसे बाळासाहेब करतायत तसं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातूनच पुढच्या आपल्याला गोष्ट मिळेल. पुस्तकाला सोनिया खरेंनी एडिट केलेलं आहे. सोनिया खरे मला आता 10 वर्ष ओळखीची आहेत, कारण माझी सगळी पुस्तकं त्यांनीच केली आहेत आणि अप्रतिम त्यांनी काम केलेलं आहे, ह्याबद्दल काही शंका नाही. इट हॅज बिकम व्हेरी रिडेबल बुक. पुण्यामध्ये छापलं आहे आणि उत्तम जागतिक दर्जाचं पुस्तक छापलं आहे पुण्या शहरामध्ये. ते आपल्याला असं कुठे पुण्यात इथे काय उणे असंच म्हणायला पाहिजे. इथे उत्तम प्रकारची पुस्तकं छापली जाऊ शकतात. दुसरं, पुस्तकं विकत घ्यायला पाहिजेत, कारण नुसतं दुकानात जाऊन पुस्तक चाळलं, चित्र बघितलं, देऊन ठेवून दिलं असं करता कामा नये. कारण हे रीडर्स जे आहेत ना हेच इतिहासकारांना आणि रिसर्चर्सना खरं म्हणजे मदत करतात. त्यांच्या सपोर्टशिवाय तुम्ही इतिहास रचू शकत. हे सगळ्या पुस्तकं जी आहेत ह्याची चित्र जी आहेत, BNF पॅरिस म्हणून चित्र मिळालं तुम्हाला 20-20 युरो मोजायला लागतात. ही काय फुकट चित्र वाटत नाही. इथे लोक त्यांना खर्च आहे त्याचा तुमच्याकडून ते वसूल करतात. तेव्हा जोपर्यंत आपण पुस्तक विकत घेत नाही तोपर्यंत त्याचा पुढच्या पुस्तकाची तयारी लेखकाला करता येत नाही. हे मला अनुभवाने माहिती आहे आणि आय एम शुअर मनोज विल ऑल्सो ॲग्री विथ मी. तर मी इथे संपवतो. देर आर मेनी हिस्टोरियन्स, सिनियर हिस्टोरियन्स शहरातले आपल्या इथे
स्टेजवर आहेत आणि अनेक दशकं अनेक तपं त्यांनी इथे काम केले. मी त्यामानाने अगदी रिसेंट आहे, जेमतेम 10 वर्ष माझं ह्या प्रांतामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला ही संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू यू. अँड आज पुस्तक डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे, तर सर्वांनी विकत घ्यावं आणि यूज इट टू एनरिच देअर नॉलेज ऑन पानिपत. थँक्यू व्हेरी मच.